पश्चिम महाराष्ट्रातल्या वडूजगावच्या तहसीलदार प्रियांका पवार आणि विदर्भातील वरुड तालुक्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे दोघे रोज सकाळी जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा त्यांच्यासमोर एकच ध्येय असतं, वॉटर कप आपल्याच विभागाने जिंकला पाहिजे। वरकरणी पाहता दोन विभागांमधली वाटणारी स्पर्धा ही खरं तर घरगुती झाली आहे। प्रियांका आणि राहुल हे दोघे नवरा बायको आहेत आणि वॉटर कपच्या युद्धात एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकले आहेत। ऑफिसला जाण्याआधी दोघे नवरा बायको गावागावात जाऊन श्रमदानाला सहकार्य करतात आणि आपापल्या जिल्ह्यात होणाऱ्या कामांचा आढावा घेतात। अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेब वरुडमध्ये एकटे राहतात आणि गंमत म्हणजे या युद्धात सासू सुनेच्या मागे भक्कम उभी आहे। तिने आपला 11 महिन्याचा नातू रणवीर याला सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे, जेणेकरून सून पूर्ण तयारीनिशी या वॉटर कप स्पर्धेत उतरू शकेल। या चुरशीमुळे दोन्ही विभागांमधली कामं मात्र जोरदार चालू आहेत। नवरा बायकोच्या गप्पांमध्ये सुद्धा आजकाल स्पर्धेचेच विषय असतात। ती मला शेअर करते, इथलं काय असेल तर मी शेअर करतो, आमचं म्हणजे नियोजन कसं करता, तुमचे गावं किती आमचे गावं किती, इकडे जास्त परफॉर्मन्स आहे। ते म्हणते नाही नाही आम्ही टेक्निकल गोष्टींमध्ये पण पूर्ण बघत आहे। या दोघांनी स्वतःला एक पदवी पण दिली आहे। आमिर खान साहेब आणि किरणराव मॅडम जे आहेत ते पहिलं वॉटर कपल आहे, त्यानंतर आपण। या वॉटर कपलनं ही स्पर्धा अशी काही मनावर घेतली आहे की या स्पर्धेत कोण जिंकणार असं विचारलं असता कोणी सुद्धा माघार घ्यायला तयार होत नाही। आता विदर्भ पुढे आणि मला वाटतं विदर्भच पुढे असणार आहे। त्याच्या कॅपॅबिलिटीज बद्दल काही शंकाच नाही आहे, म्हणजे तो एक खूप झोकून देऊन काम करतो आणि मी पण काही कुठे कमी पडत नाही आहे। त्यामुळे मला वाटतं आम्हीच जिंकू। असं वाटतंय आई वडिलांमधल्या या स्पर्धेची मजा या छोट्याशा रणवीरला सुद्धा येते, कारण आईबाबांबद्दल काही विचारलं की तो फक्त गोड हसतो। कदाचित आईबाबांच्या भांडणामध्ये त्याला त्याचं भविष्य पाणीदार दिसतंय।